हॅलो, सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना शुभ सकाळ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी म्हणाले आज सकाळचं रुटीन दाखवते मी तुम्हाला. मी रोज सकाळी उघडला दरवाजा की असं श्री स्वामी समर्थ म्हणून दरवाजा उघडते सकाळी. आणि मग पाण्याचा सडा घालते. पाण्याचा सडा घातल्यावरती असं व्यवस्थित सगळीकडे करायचं, शिंपडायचं. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घातलेली आहे. रात्रभर बघा मी अशी एक चप्पल ठेवते आपल्या दारापाशी. दिवसभर आपल्या दारापाशी चप्पल नाही ठेवायची. हा बघा आपला दिवा रात्रभर दिवसभर तेवत असतो. त्यात कमळ येतं, अक्षरशः मस्त वाटतं. अशी ही चप्पल मग साईडला करून घ्यायची सकाळी. आणि आपण जे आहे ते आपलं पायपुसणं वगैरे एक ठेवायचं दारात. ते चांगलं असतं, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही. दिवसभर नाही म्हटलं चला आता मटकी भिजत घालूया. थोडं मटकी वगैरे असं थोडं मोड वगैरे आणलं तर टिफिनला वगैरे बरी पडते आमटी करायला. म्हणून मग मी तुम्हाला दाखवते मोड कसे आणायचे मटकीला. असं मी मटकी घेते आणि ते धुवून स्वच्छ 3-4 पाण्याने भिजत ठेवते 5-6 तास. आणि 5-6 तास भिजत ठेवल्यावर ना पुन्हा त्याला एकदा पाण्यातून स्वच्छ धुवून घेते. आणि पुन्हा थोड्या वेळासाठी 1-1.5 तासासाठी पुन्हा ठेवते. आणि असं मग ठेवल्याच्या नंतर मग मी काय करते, एक अशी जाळी बघा, मला ही आहे ना हळदी कुंकवाला दिली होती कोणीतरी जाळी. तर मग मी या जाळीमध्ये फक्त पाण्यातून असं निसळून ठेवून द्यायची मटकी. म्हणजे ती कशी अशी जरा मोकळी सळसळीत आणि चिकट होत नाही. पाहू शकता. मग हे ना मी पुन्हा एकदा पाण्याखाली अशी चांगली स्वच्छ धुवून घेतली होती. आणि मग मी ठेवलं जवळजवळ एक 12 तास तरी ठेवलं असं झाकून व्यवस्थित. झाकून ठेवल्याच्या नंतर आहे ना 12 तासांनी मी तुम्हाला दाखवते मटकी एकदम कशी छान मोड आले बघा, बाहेर आलेले आहेत. आणि कापडात बांधलं ना तर ते मोड तुटून जातात. आणि मटकी ही चिकट होते बघा, किती सुटसुटीत आहे, छान मस्त मोकळी. एकदम छान मोकळी झालेली आहे. आणि ही कमी 10 दिवस तरी अशी छान राहते. अजिबात मोडही तुटत नाहीत. आणि मटकी एकदम मस्त म्हणजे खाताना वगैरे छानच लागते एकदम. तुम्ही अशा पद्धतीने भिजवून पहा मैत्रिणींनो, खूप छान लागते. आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळे कडधान्यही भिजत घालू शकता. ही जाळी मार्केटमध्ये कमीत कमी एक 20-30 रुपयाला मिळेल, पण तुम्ही अशी जाळीच घ्या. मी हेच तुम्हाला सांगेन. मग मी दुपारी घरी आली आणि मग स्वयंपाक बनवायचा होता. खूप आज आहे ना मस्त पिठलं भाकरी बनवली. चालेल ना? हा चालेल. अशी हो. कसं बनवू, तिखट बनवू की साधं बनवू? थोडंसं पावसाळा आहे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. हा शौर्य. मी आता जेवण बनवायला घेतलंच होतं. तर आला आणि मला विचारते काय बनवणार. तर आज असं पिठलं भाकरी साधं सिंपलच दाखवेल मला. मग मी इथे भाकरी करायला घेतली. जवळजवळ एक 4-5 भाकऱ्या माझ्या फटाफट फटाफट मी करून घेतल्या. ती फुगली की नाही माहिती नाही, कारण मला कॅमेऱ्यात दाखवायचं होतं मी करताना. नेहमी मी फक्त कॅमेरा फक्त एवढंच ठेवतो. कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं ह्याची फोडणी दिली, मस्त छान तडतडून दिलं. आणि असे छान तडतडल्यावरती त्याच्यावरती लसूण घातला. लसूण थोडा ब्राऊन केला. मग मी हिंग घातलं थोडंसं त्याच्यामध्ये. तेही छान असं ब्राऊन झाल्यावर कांदा, हिरवी मिरची घातली आणि छान परतून घेतलं. जास्त परतवायचं पण नाही आणि जास्त करपवायचं पण नाही. असं छान असं गोल्डन ब्राऊन असं थोडंसं कचकच कांद्याची लागलीच पाहिजे. त्याशिवाय बेसन, चण्याचं पीठ हे घालायचंच नाही. आणि छान असं मस्त परतून झालं हलकं गोल्डन ब्राऊन की मग हळद घातली मी त्याच्यामध्ये. हळद घातल्यावरती पाणी घालायचं, साधंच पाणी घातलं थंड, कारण का हे चांगलं उकळ आल्याशिवाय आपण बेसन घालणार नाही आहोत. आणि छान उकळ आल्यावरती मग बेसन तोपर्यंत मी हलवून घेतले एका साईडला. आणि उकळ येईपर्यंत मी ठेवलं थोडा वेळ. आणि उकळा आल्यावरती मग मी हे बेसन 1 चमचा मीठ वगैरे घातलं. आणि छान हलवायचं, फटाफट हलवायचं, नाही तर त्याच्या गुठळ्या होतात. मैत्रिणीनं चांगलं हलवलं ना की मग पुन्हा पाणी घालायचं. आणि मग छान असं फेटत राहायचं, फेटत राहायचं, फेटत राहायचं. थोडं सांडलं होतं
मग मी ते लगेच पुसून घेतल्यानंतर, नाहीतर ब्राऊन असे डाग पडतात मग लगेच. मग हे असं छान कुटत राहायचं, फेटत राहायचं छान. आणि मग बारीक गॅस करून असं पाणी घातलं पुन्हा, आणि मग बारीक गॅस करून पुन्हा ठेवून दिलं. आणि असं छान थोडंसं बुडबुडे आले की मग त्याच्यावरती झाकून घ्यायचं, पुन्हा सांडलं. मला सवयच आहे ही असं पुसून घ्यायचं लगेच, नाही तर ब्राऊन होतं मग मला नाही आवडत. आणि मग मी असं थोडं बुडबुडे आले की मग झाकून घेतलं. आणि झाकल्यावरती परत काढल्यावर पुन्हा हलवायचं. आणि ना ह्याच्यामध्ये एक छान सिक्रेट कच्चं तेल घालायचं किंवा तूप घालायचं 1 चमचा. मग ते तुमच्या बेसनाला एक अशी छान चकाकी क्रीमी स्ट्रक्चर येतं. आणि ते भाकरी भातासोबत इतकं सुंदर लागतं, अप्रतिम लागतं. तुम्ही करून बघा हे ट्रिक. आणि मग मी भरपूर अशी कोथिंबीर, आता मस्त कोथिंबीर येते मार्केटमध्ये, छान भुरभुरून घालायची अशी मस्त. आणि मग थोडं कच्चा कांदा घालायचा, तो दाताखाली पण येतो ना, खूप छान लागतं. बघा मी आधी तर कच्चा कांदा टाकला की लगेच हा छान आहे असं साईन दिलं. खूप मस्त लागतं, तुम्ही करून बघा. आणि मग मी वडी तळली होती, त्याच्यातच मग मी लसणाची फोडणी घातली. इथे बघा मी ह्याची मुगाची डाळ भिजवत घातली आहे, हिरवी मिरची घातली. आणि मग छान ब्राऊन झालं की परतून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये ही मुगाची डाळ भिजवलेली घातली. ती थोडी परतून घ्यायची, म्हणजे ती पूर्ण अशी गळत नाही. कधी पालेभाजी करताना असं लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यावर करा बघा, तर खूप छान लागते. आणि मग पालेभाजीचं शिजवल्यावर हिरवं पण ठेवण्यासाठी, टिकवण्यासाठी एक सिक्रेट सांगते मी तुम्हाला. शेपूची भाजी बनवते मी. आणि मग शेपूची भाजी कट करून त्याच्यामध्ये घातलं आणि मीठ घातलं थोडं, मग परतवलं. भाजी पालेभाजी कधी झाकायची नाही, मग ती काळी पडते. मग हे सिक्रेट माझं, वरून घालायचं 1 चमचा हिंग. आणि मग शेंगदाण्याचं कूट घातलं. आणि मग मी पुन्हा परतलं. आणि लगेच म्हणजे एक 7-8 मिनिटांमध्ये भाजी रेडी. कारण का झाकायची नाही, काही नाही. आणि खूप छान तुम्ही करून बघा, पालेभाजी अशी खूप मस्त लागते. आणि मग इथे माझं पिठलं, कोथिंबीर वडी, शेपूची भाजी, भाकरी सगळं रेडी होतं. मग मी स्वामींना छान नैवेद्य दाखवलं. माझ्या मिस्टरांनी कांदा चिरला, कारण का गरम पाऊस पडत होता मस्त, आणि गरम गरम पिठलं भाकरी कांदा, मज्जा, आहा, खूप छान वाटतं. चला तर मग माझी रेसिपी, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मग मी माझ्या व्हिडिओचं एंड करते. आणि आज संडेचं संध्याकाळचं आहे बघा, शौर्याची मस्ती, मित्र पार्टी धमाल चालली आहे मस्तपैकी. तर चला माझ्या व्हिडिओचा मी एंड करते. श्री स्वामी समर्थ सगळ्या.